आज ट्रेक आहे अंदरवन जंगल ट्रेक. फर्स्ट टाइम आम्ही ट्रेक करतोय, सो स्टिक वगैरे घेऊन आहोत. लेट्स सी हाऊ इट गोज. हा व्हिडिओ आम्ही जून 2026मध्ये रेकॉर्ड केला आहे. पण आता जुलै 2026मध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि दगडी कोसळल्यामुळे अंदरवन ट्रेक तात्पुरतं बंद करण्यात आलेला आहे. नवीन बुकिंग पण सध्या घेतली जात नाही आहे. त्यामुळे जायच्या आधी अंदरवनच्या वेबसाईटवर एकदा नक्की चेक करून घ्या. कुंडलिका व्हॅली मात्र सध्या ओपन आहे बघण्यासाठी, सो ती तुम्ही नक्की बघू शकता. सांबार चटणी आता आत नाही चटणी नाही चटणी आत नाही थँक्यू. चटणी भांडा सांबार चटणी गुड मॉर्निंग. थोडासा एनर्जी असली पाहिजे. गुड मॉर्निंग. पाऊस नाहीये, आपण सगळ्या पावसाची खूप वाट बघतोय, बट ठीक आहे आपण ट्रेक करायला आलो तर थोडासा कालच रात्री ते म्हणत होते की संध्याकाळी 4 वाजल्यापासून पाऊस होता, रात्रभर झाला आणि सकाळी बंद झाला. ठीक आहे, पण आता होप सो आपण थोडा ट्रेक स्टार्ट झाल्यावरती होईल थोडाफार पाऊस. ठीक आहे. सो येस, आता आपण आहोत पिंपरी गावात. पिंपरी गाव हे अंदरवन ट्रेकचं स्टार्ट बेस वेळेस घेऊ शकतो. सो ट्रेक भरपूर ठिकाणावरून चालू होतो, म्हणजे अंदरवन उलटा पण करतात, म्हणजे खालनं वर पण करतात, वरनं खाली पण करतात. सो हा एक सर्किट ट्रेक पण आहे, म्हणजे इकडनं सुरू केल्यावरती तुम्ही विरात पण जाऊ शकता, जे खाली विरा गाव आहे. देवकुंड तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. देवकुंडचा जो स्टार्ट पॉईंट आहे विरा, तिथे पण जातो हा ट्रेल. सो ओव्हरऑल पूर्ण ट्रेल बघायला गेला तर तो 15-16 किलोमीटरचा ट्रेल आहे, बट आपण पूर्ण ट्रेक नाही करत, म्हणजे पूर्ण ट्रेल आपण कवर नाही करत. आपण व्ह्यू पॉईंट आहे हिरदेवाडी म्हणून, हिरदे पटारे तिथपर्यंत जातो आणि तिथनं आपल्याला पूर्ण कुंडलिका व्हॅलीचा एक प्रॉपर ओपन व्ह्यू मिळतो. आपण तिथपर्यंत जातो. सो आपला आजचा ट्रेक तिथपर्यंत असेल, पण इथनं सुमारे 5-6 किलोमीटरपर्यंत तो ट्रेक आहे वन साईड, म्हणजे आपल्याला जाऊन परत यायचं. ट्रेल खूप मार्क्ड आहे, चांगला बनवलेला आहे. थोडासा इथे चेंजेस झालेत खूप साऱ्या गोष्टींमध्ये. सो तुमच्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी जे इकडचे गाईडलाईन्स आहे ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुमच्याकडे काही प्लास्टिक असेल आता, सो एकाही प्लास्टिक रॅपरचे ते कोणताही प्लास्टिक रॅपर असेल तुमच्याकडे यूज असेल, आधीचं असेल, त्याच्यामध्ये ते चार्ज करणार. ठीक आहे, 50 रुपीज पर प्लास्टिक. जे काही तुमच्याकडे आयटम असेल किंवा गोष्टी असतील त्याच्याबद्दल ते चार्ज करणार. तर तुम्हाला आताच ठेवायचं असतील बसमध्ये काही गोष्टी तर ते तुम्ही ठेवू शकता, नाहीतर तुम्हाला 50 रुपीज तिथं पे करावं लागतील. जर एक पाण्याची बाटली असेल तर एका पाण्याची बाटली मागे 50 रुपये. ते रिफंडेबल आहे. जेव्हा तुम्ही परत याल त्यांना दाखवाल की मी बाटली परत आणली की, तर तुम्हाला ते पैसे परत मिळतील. ते सध्या तरी जे साऊथमध्ये सिस्टम चालते आहे अबाउट ट्रेक्स. तुम्ही जर गेला असाल साऊथमध्ये तर तिथे असं रूल्स आहेत. इथे 50 रुपये घेतात, तिथे 200 रुपये घेतात एका प्लास्टिकचे. सो तिथे दिस इज अ गुड स्टेप आय विल से टू ॲक्च्युली स्टार्ट सस्टेनेबल ट्रेकिंग. ठीक आहे. सो आजचा पहिला दिवस आहे अंदरवनचा, म्हणजे अंदरवन ट्रेक स्टार्ट आजपासून सुरू झाला आहे. सो दिस विल बी अवर फर्स्ट ऑफिशियल फर्स्ट बॅच गोईंग इन अंदरवन ट्रेक. ठीक आहे. सो असा सो इकडनं रजिस्ट्रेशन असतं, जे तुम्ही केलं असेल रजिस्ट्रेशन. आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलं ऑफिसमध्ये. सो इट्स चार्जेबल ना, 150पर्यंत चार्ज करायला दोघातनं जाईल. ठीक आहे. सो ओव्हरऑल हेच आहे ट्रेकबद्दल, आणि खूप सुंदर ट्रेल आहे ती पूर्ण. पाऊस पडतो तर अजून जास्त सुंदर वाटतं, बट होप सो पाऊस येईल. फिंगर्स क्रॉस, ढग यायला लागेल. ठीक आहे. सो येस, आता आम्ही आहोत इथे. वी आर 43 पीपल इन द ग्रुप, इन्क्लुडिंग 4 of us इन टोटल. किती झाले? 47. ठीक आहे. 47 लोकांमध्ये आम्ही 4च लोक आहोत. सो आम्ही सगळीकडे पुरणार नाही होतो मला. सो ॲज अ टीम, ट्रेकिंग इज अ टीम स्पोर्ट. सो आपण सगळ्यांनी एकमेकांकडे लक्ष द्यायचं. कुणाला काही हेल्प लागते, काही मदत लागते तर एकमेकांना हेल्प करायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, विल बी गोईंग इन द काय बोलू शकतो आपण, एक प्रोटेक्टेड एरिया, म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी खूप सिस्टमॅटिकली रन करतात. सो तिथे अर्धावडा गाणी वाजवणं फोनवरती, लाऊडस्पीकरमध्ये वाजवणं, किंचाळणं, ह्या गोष्टी आपण अवॉइड करायच्या. कारण की काय होतं, जसं आपण ओरडतो त्याच्याने व्हायब्रेशन्स क्रिएट होतो. तुम्हाला माहिती व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. त्याने काय होतं की कधी कोणता दगड वगैरे असला, तो दगड लूज असला तर काय होतं की दगड निघू शकतो, किंवा मग हनीबीज असतात आजूबाजूला. हनीबीजला तर माहिती नाही काय आहे ते. ते व्हायब्रेशन्समुळे ते पण अटॅक करू शकतात आपल्यावरती, किंवा मग आपल्याजवळ आल्यावरती आपण काय करतो, डिफेन्ससाठी असं करतो ना की बाबा बाजूला जा. त्याच्यात एक जरी माशी मिळली तरी सगळे आपल्यावरती येतील जाऊ. ठीक आहे. सो या गोष्टी असतात काही ज्या आपल्याला अवॉइड करायचे आहेत. ठीक आहे. पानं फुलं जे दिसत आहेत तुम्हाला ते झाडावरती चांगली आहेत,
ठीक आहे. त्यांना लांबनं बघा, फोटो काढा. ठीक आहे. कानात वगैरे नका लावू, नाहीतर मधमाशांना कळत नाही की कानात झाड आहे का माणूस आहे काय कळणार नाही. ठीक आहे. त्याच्या मागे ठीक आहे. कारण की आता ट्रान्झिशन पिरियड आहे, म्हणजे समरमधून मान्सूनमध्ये, म्हणजे मान्सून आला नाही आहे तरी मान्सूनमध्ये होते आणि ते लोक हाईव्स इकडे तिकडे करतात, म्हणजे जागा चेंज करतात आपली, त्यामुळे थोडंसं हालचाल असते. ठीक आहे. बाकी जंगलात काही दिसलं तुम्हाला, आरडाओरडा नका करू, पॅनिक नका करू. जर दिसलं तर आम्हाला सांगा, आम्ही सांगू तुम्हाला त्याच्याबद्दल. काही क्वेश्चन्स असतील त्या रिलेटेड पण सांगू. येस, विल स्टार्ट द ट्रेक. तर हा ट्रेक सुरू होतो पिंपरी गावापासून इंडिपेंडन्स पॉईंट जवळ, पिंपरी धरणाच्या बाजूला. सुरुवातीला भात शेतीतून वाट जाती आणि डाव्या बाजूला कुंडलिका व्हॅलीचं भारी व्ह्यू दिसतं. कॅमेरा आहे का एवढा पण कॅन्डिड नको. मी बघितलीच नाही. जरा कल्पना करा, एकदम घनदाट जंगल, सह्याद्रीतल्या कुशीतलं लपलेलं, पावसाळ्यात कोसळणारे धबधबे आणि आजूबाजूला फक्त पक्ष्यांचा आवाज. हे आहे अंधारबन, महाराष्ट्रातलं सगळ्यात दाट जंगल असलेला ट्रेक. चला आता बघूया हा ट्रेक नक्की कसा आहे. अंधारबन ट्रेक सुरू होतो तामिनी घाटापासून पिंपरी गावापासून. साधारण 13 किलोमीटरचा हा ट्रेल आहे आणि पूर्ण उतारावर आहे, थेट बीरा धबधबाच्या बॅकवॉटरपर्यंत. पुण्यापासून फक्त 70 किलोमीटरवर आणि मुंबईपासून साधारण 130 किलोमीटरवर आहे. हा ट्रेक अगदी नवीन ट्रेकर्ससुद्धा करू शकतात. फक्त चालायचा स्टॅमिना हवा, कारण की साधारण 5 ते 6 तास सतत चालावं लागतं. जायचं बेस्ट टाईप म्हणजे पावसाळा, जून ते ऑक्टोबर. ह्या दिवसात जंगल एकदम हिरवगार असतं आणि धबधबे फुल स्पीडमध्ये असतात. चला हाय कर. अरे थांबा परत करा. तिच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. लाईक, फॉलो, सबस्क्राईब. तर ही व्हिडिओ जूनमध्ये आम्ही केली आहे, ज्यावेळेस नुकताच पाऊस चालू झाला होता. यावर्षी पाऊस जरा उशिरा सुरू झाला, त्यामुळे जी अंधारबनची पहिली ट्रेक जी आमची गेली त्या ह्याच्यात हवं तेवढं पाऊस किंवा हिरवळ वातावरण नव्हतं. पण मी तुम्हाला व्हिडिओ इथे दाखवत जाईल की जेव्हा पूर्ण पावसाचं असं छान वातावरण जेव्हा इथे असतं त्यावेळेस ही ट्रेक कशी फील होती आणि किती सुंदर असा व्ह्यू असतो हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत राहील. आधी नदी ओलांडणं हे या ट्रेक्समधलं सगळ्यात रिस्की काम होतं, पण आता वन विभागाने नवीन लोखंडी छोटे पूल बांधलेले आहेत जे घसरणार नाही. त्यामुळे आता क्रॉसिंग आधीपेक्षा बरंच सेफ झालेलं आहे. दिसतोय ना, नॉट इवन हाफ वे देअर, बट स्टील 8000 स्टेप्स इन. पहिला तासभर चालल्यावर खरं जंगल सुरू होतं. झाडं इतकी उंच की वरून हिरवं छत झाकल्यासारखं वाटतं. कुछ नहीं मिलने वाला. कितना होप लेकर के जा रहे हो. एवढं होप घेऊन जातोय, काही नाही दिसणार आहे. वॉटरफॉल, वी स्टिल गॉट हैव होप, है ना. इतना होप लेके जा रहे हो, कुछ नहीं है. इट्स ओके. होप तो दिख, होप इज इम्पोर्टेंट. थोड़ा सा है वो ऊपर, थोड़ा सा एक
ही गोष्ट पण ते 5 to 6 किलोमीटर बोललेले ना, मग इथं 5 to 6 किलोमीटरचा वय झालं. मला इथेच वाटतंय. आय थिंक त्यांनी आपल्याला अंधारात ठेवलंय, अंधारबनमध्ये. सी फ्लावर ना किती युनिक वाटतंय, ते काहीतरी वेगळंच आहे. सो वी आर हाफवे देअर. Since this is the first time, still we have done well. Let's Yes. see how it goes further. आणि हाफवे ट्रेक केल्यामुळे एक Yes. दिलासा आहे की चलो अर्धा रस्ता झाला, True. पुढचा अर्धा करू. आणि ह्याची खूप मदत झाली. Hopefully, yes. This takes highly time. recommended, guys. If you are going for a trek. ची लक्षात ठेवण्याच्या म्हणजे त्या की बुकिंग फक्त ऑनलाईन होतं, स्पॉटवर बुकिंग होत नाही. दिवसाला फक्त 700 लोकांना एंट्री आहे. फी साधारण 140 रुपये आहेत आणि लोकल गाईड घेणं कंपल्सरी आहे आता. 16 वर्षांच्या खालील मुलांची एंट्री इथे अलाउड नाही आहे आणि एंट्रीची वेळ ही सकाळी 6 ते 11:30पर्यंत आहे आणि संध्याकाळी 4:30च्या आत सगळ्यांनी बाहेर पडायचं असतं. सोबत ग्रिप चांगले असलेले ट्रेकिंग शूज, रेनकोट, भरपूर पाणी आणि थोडे एनर्जी बार्स तुमच्याजवळ ठेवा, कारण वाटेत कुठेही खायला मिळत नाही. तुमचा एंट्री पास प्रिंट करून सोबत ठेवा, कारण गेटजवळ नेटवर्क अजिबात नसते. अंधारबन हा एक फक्त ट्रेक नाही, पण एक पावसाळ्यातलं खरा जंगल एक्सपिरियन्स आहे. सध्या बंद असला तरी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण पुन्हा सुरू झाला की एकदा परत सगळी माहिती एका क्लिकवर हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी येईल. वी आर ॲट 13,000 steps and it feels challenging, कारण आम्ही तेवढे ट्रेंड नाही आहोत. बट इट्स ऑलमोस्ट लाईक 6 किलोमीटर्स जाताना आणि 6 किलोमीटर्स येताना अशी आहे. आणि आता जस्ट एक पावसाळा झाला आहे, त्यामुळे तेवढं असं मस्त असं मॉन्सून सॉर्ट ऑफ इफेक्ट मध्ये नाही दिसला आम्हाला. तर जास्ती पाऊस झाला तर हे खूप छान दिसेल. आता फक्त ऊन प्रचंड असल्यामुळे तेवढा आम्हाला सोकिन करता नाही आला तो एक्सपिरियन्स, आणि असं घाम झालं. पाऊस पडला असता किंवा गार हवा जरी असती तर इट वूड हॅव बीन परफेक्ट, कारण व्ह्यू अमेझिंग आहे. आणि एस्पेशली जर इथल्या ठिकाणाला अंधारबन म्हणजे अंधारातलं जंगल, डार्क फॉरेस्ट असं म्हणतात, तर मग ती वाईब जर ॲक्च्युली मिळाली असती, कारण परत इथेच ट्रेकला येणं थोडं अवघड होतं. सो ते एकदा आल्यावर तो एक्सपिरियन्स मिळाला असता तर बेस्ट. पण या नक्की होपफुली नेक्स्ट टाईम एकदा पावसाळ्यात इथे येऊन एक्सपिरियन्स केलं पाहिजे की जी ती सगळी क्रेज आहे ती कशी ॲक्च्युली फील होती. आता फक्त ते जे तिकडचा चढ जो आहे, हा काय समोरचा हा चढ बघून जरा नको होत आहे. बट इथे समोर तो एंडवाला पॉईंट आहे. सो तो एक गोल धरता की वी आर ऑलमोस्ट देअर अँड ऑलमोस्ट डन विथ दिस ट्रेक. टेक अवे असा असेल की हेल्थवरती लक्ष द्या, वॉकिंग जास्ती करा आणि या असं जास्ती बाहेर या, कारण लॅपटॉपपेक्षा हा व्ह्यू नक्कीच खूप छान दिसतो. तो महिन्यातनं एकदा, एव्हरी वीक नाही जमत प्रॅक्टिकली, पण महिन्यातनं एकदा असे ठिकाणी विजिट करा. मस्ट एक्सपिरियन्स. Finally, I'm going to show you the best view, which is not this, but this. We are actually back now, and it feels so good. I cannot feel my legs, but still proud of myself that I did it, and it was a good experience. Shraddha, how was your experience? Come to the camera. It was good. But a little disappointing because of the rain. Rest all I enjoyed a lot, but जिरली यार.
6 किलोमीटर परत रिटर्न आल्यावरती आम्ही परत बेस विलेजला आलो, जिथे आम्ही फ्रेशन अप केलं. जेवण केल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि आमचा जो रिटर्न प्रवास होता, म्हणजे ड्रॉप पॉइंट जो FC कॉलेज मेन गेट होता, तिथे यायला परत प्रवास सुरू केला. ज्याची आम्ही दिवसभर वाट पाहत होतो, तो पाऊस फायनली येताना सुरू झाला आणि आम्हाला खूप बरं वाटलं, कारण पूर्ण वातावरण छान गार आणि थंड झालेलं होतं. तो असा हा व्लॉग होता आंदरबन ट्रेकचा. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.